दिव्याने दिवा लावत गेला की दिव्याची एक दीपमाळ तयार होत असते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होत असतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. मग कोणतंही विधायक कार्य सहजपणे संपन्न होतं. हेच माझ्या राजांनी शिवरायाने ओळखून माणसाला माणूस जोडून स्वराज्य निर्माण केलं. त्या शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी, या विभूतींचं पूजन करण्यासाठी, या मंगलमय वातावरणामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी मी सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा, या विभूतींच्या पूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न व्हावा. या मंचावर विराजित सर्व सन्माननीय मान्यवर, सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब, सन्माननीय शरदजी पाटील साहेब, त्यासोबतच सर्व सन्माननीय मान्यवर आपल्या सर्वांना विनंती असेल, सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब, सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब, मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा, राजा शिव छत्रपती, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, आचारशील, दानशील, धर्मशील, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, या आराध्य देवतेचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब, सन्माननीय शरदजी पाटील साहेब, सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब, दिलीप पाटील साहेब, सन्माननीय युवराज ठाकरे साहेब, त्यासोबतच सर्व सन्माननीय मान्यवर आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सन्माननीय वर्षाताई कोळे, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा शिव जन्म उत्सवाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी विनंती करतोय की कुठलाही कार्य म्हटलं की प्रथम आपण आपल्या आराध्य आज या ठिकाणी आपण करावं. हार वाटलेला आली इथे जशी तो गोडी दीपमाला, आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका, विद्येची स्फूर्ती नायिका गीतांजली कोरेकर, माझी नगराध्यक्ष वाडा नगर परिषद यांनाही विनंती असेल आपण या दीप प्रज्वलनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. या दीप प्रज्वलनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. सन्माननीय प्रवीणजी ठाकरे साहेब यांनाही विनंती असेल आपण या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सन्माननीय भारतीताई सपाटे, नगरसेविका, नगर पंचायत वाड़ा, आज आप चाहते हैं उनके लिए बाबा साहब लड़े, दौलत है वो बाबा साहब की. आज सर्वसामान्य मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी होत आहे. प्राथमिक शिक्षण अति सक्तीचे आणि मोफत करणारे सर्व विभूतींचं पूजन मी सन्मानित तरजी पाटील साहेब यांना विनंती करेन. या ठिकाणी आपण दीपकाध्यक्ष सन्माननीय स्वप्नीलजी ठाकरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्नीलजी ठाकरे, सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब, कुटुंब सेना प्रमुख, जनसामान्यांचं नेतृत्व करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व मी विनंती करतो. सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब, दीप ज्योति परब्रह्म, दीप ज्योति जनार्दना, दीपो हरतु मे पापम, दीप ज्योति नमोस्तुते, दीप ज्योति नमोस्तुते. दीप प्रज्वलित करून यामधून स्नेहाचा, आशेचा किरण निर्माण करण्यासाठी हा दीप प्रज्वलनाचा सोहळा मान्यवरांच्या शुभ असते. खरं तर एक पत्ती, एक ज्योत प्रकाशाचं रूप असतं. अंधाराच्या आव्हानाला तेवढं देखील खूप असतं. मान्यवरांच्या शुभ असते हा दीप प्रज्वलनाचा सोहळा सन्माननीय गट शिक्षणाधिकारी सरपूर साहेब यांनाही विनंती असेल करण्या हात हवा तेजाचा, या तेजोमय हाताने हा दीप प्रज्वलनाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या शिवजयंती उत्सवासाठी सर्व सन्मान्य मान्यवर आपणा सर्वांचं संजीवन प्रबोधिनी सामाजिक संस्थेच्या वतीने ज्ञानदा प्रकाशन सन्माननीय मान्यवरांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतोय.